जानेवारीला त्यांनी हा मानस ठरवला आणि शाळा उघडली तात्याराव भिडे वाड्यामध्ये. मुलींसाठी पहिली शाळा आणि या पहिल्या शाळेसाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागले असतील. आजच्या डिजिटल जमान्यात भिंतीला भिंत असलेल्या शाळेत तरी मुलं आणायची मारामार होते. त्यावेळेला सनातनी आणि कर्मठ समाजाला स्त्री शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं म्हणजे केवढा मोठा विचार होता तो आणि किती मोठा त्याग होता तो. ज्या वेळेला महात्मा फुलेंनी हा विचार घरात बोलून दाखवला त्यावेळेला घरातूनच त्यांना विरोध झाला. आप तो स्वकीय तर लांबच, पण तरी महात्मा फुले डगमगले नाही. महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली. त्या शाळेत होत्या फक्त 6 विद्यार्थिनी. किती? फक्त 6. या 6तल्या 4 ब्राह्मण. कोण? 4 ब्राह्मण, 1 धनगर आणि 1 मराठा. मुलींची शाळा सुरू झाली. पण आता मुलींना शिकवायला कोण पुढे? त्यावेळेला महात्मा फुले शिकवायला जात असत. सावित्रीबाईंचं शिक्षण चालू होतं. पण महात्मा फुलेंना असं वाटे की सावित्रीने अध्यापनाचा कोर्स करून मुलींना शिकवावं. बघा म्हणजे केवढा मोठा विचार होता की त्यांना असं वाटलं नाही की माझ्या पत्नीला मी अक्षरांची ओळख करून दिली आणि तिने लागलीच मुलींना शिकवावं. त्यांना वाटलं की तिने प्रशिक्षित शिक्षिका व्हावं आणि मग सगळ्या मुलींना शिकवावं. त्यांनी त्यावेळेच्या अहमदनगरच्या मिसेस फेरारच्या शाळेत त्यांना पाठवलं. 6 महिन्याचा अभ्यासाचा कोर्स पूर्ण केला अध्यापनाचा आणि त्या ठिकाणी सावित्रीमाईला त्यांनी अध्यापनासाठी बोलावलं. सावित्रीमाई तरबेज होत्या, कुशाग्र बुद्धीच्या होत्या. इतक्या तल्लख बुद्धीच्या सावित्रीमाई होत्या की त्यांनी सगळा हा अभ्यासक्रम 6 महिन्यात आत्मसात केला आणि मुलींना शिकवायला सुरुवात केली. पण बघा महिलांनो, आज 21व्या शतकातही महिला पुढे गेली तर कितीतरी विरोध होतो. एखादा पती जर त्याच्या बायकोचं ऐकत असेल तर त्याला बायकोचा बैल म्हणून संबोधला जातो. त्या काळी महात्मा फुलेंनी स्वतःची पत्नी शिक्षणासाठी पुढे केली. काय कर्मठवाद्यांनी काय वातावरण, काय वादळ उठवलं असेल. घरात विरोध झाला, गोविंदराव नाराज झाले. सुनेला बाहेर कसं पाठवायचं, सगळं वातावरण ढवळलेलं असतानाही सावित्रीची आणि ज्योतिरावाची जिद्द मात्र कायम होती आणि शाळेत शिकवायचंच हा ठासून निश्चय केलेली सावित्री पुस्तक घेऊन घराच्या बाहेर पडली. जाता येता सनातनी ब्राह्मणांनी रस्ता अडवला, शेण मारलं, चिखल मारलं, दगडगोटे मारले, प्रसंगी थुंकलेही सावित्रीबाईंच्या अंगावर, खरकट फेकलं, घाण फेकली. बघा मला एक छोटीशी घटना आठवते. मी लहान असताना मला सावित्रीमाई होऊन जगायचं भाग्य मिळालं. मी 8वीत असताना फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेत मला सावित्रीबाईंचा रोल मिळाला. त्यावेळेला त्या रोलचं एवढं गांभीर्य नव्हतं, फक्त बक्षिसाच्या आशेने तो रोल करायचा एवढंच मनात होतं. मी जेव्हा स्टेजवर येणार तेव्हा माझ्या वर्गमैत्रिणींना सांगितलेलं होतं की छोटे छोटे कागदाचे बोळे करायचे आणि ही स्टेजवर आली की हिला दगड म्हणून मारायचे. आता त्यांनी त्यांची भूमिका छान बजावली, मीही माझी भूमिका छान बजावली. दुसरं पारितोषिकही त्यावेळेला मला मिळालं. पण ते मिळवून झाल्यानंतर मात्र राग माझ्या डोक्यात काय होता की मला कोणी या ठिकाणी कागदाचे कपडे खाली उतरल्यानंतर ज्या ज्या मैत्रिणींनी मारले त्यांना सगळ्यांना मी यथेष्ट बडवून काढ. म्हणजे हा किती राग होता एका कागदाच्या कपड्यांसाठी. पण त्याच मातेने आपल्यासाठी दगड, शेण, गोटे इतकं सगळं सहन केलं आणि तरी ती इतकी निश्चल होती की ती त्यांना म्हणायची देव तुमचं भलं करो. आज तुम्ही माझ्यावर हे दगड गोटे टाकतात, मी त्यांचा फुलं म्हणून स्वीकार करते. देव तुमचं भलं करो असा विचार मांडणारी सावित्री माता जर आज नसती तर कदाचित ती भूमिका मला त्यावेळेला करायला भेटली नसती. आणि आज या माय माऊलीचं व्याख्यान तुमच्या समोर जीवनपट मी सादर करते. मी माझं खरं भाग्य समजते. 1848ला सुरू झालेला प्रवास इतका पुढे गेला. सनातन्यांचा विरोध धिक्कारून हे जोडगोळी कधी पुढे गेली आणि 1-1, 2-2 म्हणता पुण्यात 18 शाळा ओपन झाल्या. किती? 18 शाळा. त्यात अस्पृश्यांची एक शाळा. आता अस्पृश्यांना शिकवायला कोण जाणार? ज्यांच्या सावलीनेही त्या गाळी पाठ होत होता, ज्यांच्या थुंकीनेही जमीन